नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत पारस शिवलिंग व पारस श्रीयंत्राविषयी। अर्थात हे घरी कधी आणावं, याचा फायदा काय होतो, कसं वापरावं, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सुरू करूया। सगळ्यात आधी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे, धनप्राप्ती जर करायची असेल तर पारस शिवलिंग व पारस श्रीयंत्राचं पूजन नक्की करावं, यामुळे धनप्राप्ती तुम्हाला नक्कीच बघायला भेटते। खूप लोक कन्फ्यूज होतात की श्रीयंत्र कोणतं वापरावं, तर सगळ्यात श्रेष्ठ जर म्हणायला गेलं तर ते पारस श्रीयंत्र आहे। यामुळे घरामध्ये सुख समृद्धी धन ऐश्वर्य यासारख्या गोष्टी नक्कीच तुम्हाला भेटू लागतात। तसेच पारस शिवलिंग, तसेच आपल्या शास्त्रामध्ये देखील सांगितलेलं आहे, इतर शिवलिंगपेक्षा जर तुम्ही पारस शिवलिंगचं जर पूजन केलं किंवा अभिषेक केला तर याचं जे फळ आहे हे तुम्हाला 10 पटीने जास्त भेटतं। तर अर्थात धनप्राप्तीसाठी ऐश्वर्यासाठी पारस शिवलिंग देखील तितकंच प्रभावी मानले गेलेले आहे। ज्यांचं लग्न जमत नाही आहे किंवा लग्नामध्ये अडथळा निर्माण होत आहे तर अशा व्यक्तीने पारस शिवलिंगचं पूजन नक्कीच करावं। लग्नामध्ये कितीही अडथळा असो ते नक्कीच दूर होतात। तर सगळ्यात आधी आपण पारस शिवलिंग विषयी थोडीशी माहिती बघूया। हे जे पारस शिवलिंग आहे त्याचा वापर कसा करावा, तर अर्थात हे तुम्ही कोणत्याही शुभ नक्षत्रावर तुम्ही घरी घेऊन आणू शकतात। या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या आपल्याला शुभ नक्षत्रावर किंवा शुभ मुहूर्तावरच घरी आणायच्या असतात, याची नक्की काळजी घ्या। आता महाशिवरात्र झालं, होळी झालं, आता जे मुहूर्त येईल पुढचं अक्षय तृतीया, त्यावेळेस देखील तुम्ही घरी घेऊन येऊ शकता। तर याचं पूजन देखील तुम्ही करू शकता। जी विधीचं पूजन करून तुम्हाला यांना स्थापन करायचं असतं, तर स्थापन कसं करावं, नॉर्मल जी आपली पंचोपचार जी पूजा आहे ते करून तुम्ही स्थापन करू शकतात। एक वेळेस ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करून तुम्ही याला सिद्ध करू शकतात। तुम्ही तुमच्या देवघरामध्ये याला स्थान द्यायचं आहे, याची दररोजची दररोज पूजा अर्चना विधियुक्त करायचं आहे, याची देखील नक्कीच काळजी घ्या। तसंच या शिवलिंगमुळे घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य, सगळ्यात मेन जर गोष्ट म्हणायला गेलं तर ऐश्वर्य नक्कीच येतं। धनासंबंधित कितीही प्रॉब्लेम असो ते नाहीसे नक्कीच होतात। तसंच आपल्या शास्त्रामध्ये देखील सांगितलेलं आहे, जर तुम्हाला दरिद्रता असेल किंवा पैशा संबंधित प्रॉब्लेम असेल किंवा कर्ज झालेला असेल तर तुम्ही पारस शिवलिंगची पूजन नक्कीच करून बघावं। 40 दिवस तुम्ही या पारस शिवलिंगचं पूजन करून बघा, अनुभव घेऊन बघा, याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल। तसेच जिथे तुम्ही पैसा ठेवता किंवा जिथे तुमची तिजोरी आहे तिथे तुम्ही पारस शिवलिंग नक्की ठेवावं। यामुळे घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य येतं। किंवा तुमचा व्यवसाय चालत नाही किंवा कर्ज झालेला आहे, जिथे तुमचा व्यापार आहे किंवा जिथे तुमचा बिझनेस आहे तिथे तुम्ही पारस शिवलिंग नक्की स्थापन करावं। व्यवसाय चालू लागतो, पैशा संबंधित जे प्रॉब्लेम आहेत हे नाहीसे होतात। तर आता बघूया पारस श्रीयंत्र। तुम्हाला माहित असेल श्रीयंत्राचे फायदे किती आहेत पैशा संबंधित घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्यासाठी, पण सर्वात श्रेष्ठ जर श्रीयंत्र म्हणायला गेलं तर ते पारस श्रीयंत्र होय। तसंच पैशा संबंधित कर्ज झालेला आहे, घरामध्ये सुख समृद्धी नाही, बिझनेस चालत नाही, व्यापार चालत नाही, नोकरी लागत नाही किंवा लग्न होत नाही किंवा पैशा, सगळ्यात मेन गोष्ट म्हणायला गेलं तर पैशा संबंधित जर गोष्ट असेल तर त्या व्यक्तींनी नक्कीच श्रीयंत्र स्थापन करावे। सर्वात श्रेष्ठ श्रीयंत्र म्हणायला गेलं ते पारस श्रीयंत्र होय। आपल्या ज्योतिष्य शास्त्रामध्ये ही गोष्ट सांगितली गेलेली आहे। तर त्या श्रीयंत्राचं दररोजच्या दररोज तुम्हाला नित्यनेमाने पठण करायचं आहे, माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे। कोणत्याही शुभ नक्षत्रावर तुम्ही हे घरी घेऊन येऊ शकता। तसेच या श्रीयंत्रावर तुम्ही श्री सूक्ताचे 16 आवर्तन करायला सुरुवात करा। वर्षभरामध्ये तुम्हाला नक्कीच प्रगती बघायला भेटेल। आता तुम्ही 0 आहात, 1 वर्षानंतर तुम्ही कुठे असाल याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या। तर इतका याचा अनुभव आहे। खूप लोकांना या श्रीयंत्राचा अनुभव आलेला आहे, मी स्वतः या श्रीयंत्राचा अनुभव घेतलेला आहे। सगळ्यात मेन गोष्ट जर म्हणायला गेली तर अर्थात तुम्ही जर एखाद्या चांगल्या ऍस्ट्रोलॉजरकडे जाल तर ते तुम्हाला पारस श्रीयंत्र नक्कीच रेकमेंड करतात पैशा संबंधित जर प्रॉब्लेम असेल तर या यंत्राचा देखील तुम्ही वापर करू शकता। तेही पैशा संबंधित कामे असो ते नक्कीच पूर्ण होतात। तसेच मनातल्या इच्छा आहेत त्या देखील नक्कीच पूर्ण होतात। एकदा या श्रीयंत्राचा वापर तुम्ही करून पाहू शकता। व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा।